तर उद्धव ठाकरे यांनी एनडीएवर चांगलाच निशाणा साधलेला आहे। दरम्यान सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलोय असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार असं वक्तव्य ठाकरेंनी केलंय। सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। एकतर तू तरी राहशील तर मी तरी राहील। तर एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार असं वक्तव्य या बैठकीत ठाकरे यांनी केलेलं आहे। सर्व सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय असं उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटलेलं आहे। तर सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलोय असं उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केलेलं हे वक्तव्य आहे। तर सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलो, राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार असं देखील वक्तव्य ठाकरे यांनी या बैठकीत केलेलं आहे। मुंबईतील बैठकीत ठाकरे यांचं हे वक्तव्य आहे। या बैठकीत ठाकरे यांनी एनडीएवर निशाणा साधलाय। त्यासोबतच राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहील असं म्हणून जिद्दीने उभा राहिलोय असं उद्धव ठाकरे म्हणाले। सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। एकतर तू तरी राहशील तर मी तरी राहील। सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। एकतर तू तरी राहशील तर मी तरी राहील। तर राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार असं वक्तव्य या बैठकीत ठाकरे यांनी केलंय। ठाकरेंचे हे वक्तव्य आपण पाहतोय। सर्व सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय असं उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत वक्तव्य केलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंनी एनडीएवर देखील निशाणा साधलेला आहे। त्यासोबतच सर्व सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय असंही वक्तव्य या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार असं देखील या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सर्व सहन करून मी जिद्दीने उभा राहिलेलो आहे असं उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे। पदाधिकाऱ्यांसोबतची महत्त्वपूर्ण बैठक पार पडतीये मुंबईमध्ये। त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी संबोधित करत असताना हे विधान केलेलं आहे। राजकारणामध्ये एकतर मी राहीन किंवा फडणवीस राहतील असं विधान त्यांनी केलंय। सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। एकतर तू तरी राहशील तर मी तरी राहील।